आज कानाला भेटायला कोणीतरी येणार होतं, त्यामुळे काना मस्त आवरून सावरून रेडी झाला होता. अंघोळ करून नवीन कपडे घालून पाहुण्यांची वाट बघत होता. तेवढ्यात कानाला भेटायला त्याचे मामा आणि आजोबा आले. सुरुवातीला कानाने मामाला तर काय ओळखलं नाही, आजोबांना लगेचच ओळखलं. त्यांच्यासोबत मस्त हसत होता आणि ते दोघे आले म्हणून काना खुश पण होता. आजोबांसोबत हसायचं आणि मामाकडे रागाने बघायचं असं कानाचं चालू होतं. थोड्या वेळ कानाने मामाला फुल इग्नोर केलं. त्यानंतर मामाने कानाला थोड्या वेळ खेळवलं, चिकू दाखवला आणि काना खुश झाला. मामाशी पण त्याने ओळख करून घेतली. मामाकडे जायला लागला आणि तेवढ्यात मामाचा आणि आजोबांचा जायचा पण टाइम झाला होता. कानाला पण सुट्टीला मामासोबत जायचं होतं, पण काय कोणी नेलंच नाही. काना तर डायरेक्ट आजोबांना सोडतच नव्हता, त्याला त्यांच्या सोबतच जायचं होतं. आजोबांनी कानाला थोड्या वेळ गाडीवर बसवलं, नादी लावलं आणि मग कानाला आणि आम्हाला बाय करून ते घरी गेले. बाबा आणि मामा घरी गेले म्हणून काना थोडा रडायला लागला होता. तर पप्पा आणि कानानी थोडा वेळ टाइमपास केला. कानासोबत पप्पांनी थोडा वेळ धिंगाणा घातला आणि मग तोपर्यंत कानाच्या जेवणाची पण वेळ झाली होती. आज मी कानाला संध्याकाळच्या वेळेला छान अशी गऱ्याची पेज करून दिली, जी की कानाला खूपच आवडली. आज मी पहिल्यांदाच कानासाठी गऱ्याची पेज बनवली होती. पेज खाऊन कानाला झोप आली आणि जेव्हा कानाला झोप येते तेव्हाच तो माझ्या जवळ येतो. त्यानंतर मग संध्याकाळी मस्त बाहेर गार वारं चालू होतं, तर मग कानाला या गार वाऱ्यातच झोपी लावून दिलं. व्लॉग आवडला असेल तर पायल स्वप्नील जाधव या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.